वाशिम जिल्हा परिषदेनं 2003-04 मध्ये लाखो रुपये खर्चून सांस्कृतिक भवन उभारलं। मात्र गेल्या 8 वर्षांपासून या सांस्कृतिक भवनाची दुरवस्था झाली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना सामाजिक कार्यक्रम या भवनात घेणं कठीण बनलंय। दरम्यान या ठिकाणावरून या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृह जे की जनतेच्या सेवेसाठी असेल किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी ही इमारत उभारली होती। 2003 मध्ये आणि 4 मध्ये या इमारतीचं लोकार्पण झालं होतं। अनेक जे छोटे मोठे सामाजिक कार्यक्रम असतील त्याच्यासाठी महत्त्वाचा ही दुवा ठरणारी ही इमारत होती। मात्र गेल्या 5 ते 6 वर्षापासून या इमारतीची दुरवस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। लाखो रुपये खर्च करून ही इमारत जनतेच्या सेवेसाठी उभी करण्यात आली होती। मात्र राजकीय अनास्था असेल किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष असेल याचं चित्र सध्या आपल्याला इथं पाहायला मिळतं। या इमारतीमध्ये मोठमोठे असे वृक्ष वाढलेले आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, खिडक्याचे काचा तोडले गेल्या आहेत, यात असलेले विद्युत उपकरणं असतील तेही चोरी गेलेले आहेत। माझ्यासोबत इथं एक कार्यकर्ते आहेत बोलण्यासाठी, सामाजिक कार्यकर्ते जगदीश मानवतकर। दादा मला सांगा, काय अवस्था आहे, नेमकं काय पाहिलं तुम्ही इथं आणि काय व्हायला पाहिजेत? छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ले आता पण जशाच स्थितीमध्ये आहे, परंतु 2003 साली भूमिपूजन झालेल्या आणि 2004 साली याचं उद्घाटन झालेलं जिजाऊ सभागृह आज अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत। आज इथे आम्ही आमचे कार्यकर्ते आणि आमचे मित्रमंडळ यांच्या वतीनं आम्ही आज इथं पाहणी करायला आलो होतो। तर अतिशय दुरावस्था आहे आणि हे सभागृह चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढा देणार आहोत। जिल्हा परिषदचे CEO साहेब यांना आम्ही या संदर्भात भेटणार आहोत। हे जिजाऊ सभागृह पूर्ण अवस्थेत झालं पाहिजे आणि यांची डागडुगी करून पूर्ण वाशिमकरांना हे खुलं करून दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सभागृह सांस्कृतिक सभागृह आहे, हे नागरिकांसाठी खुलं करण्यात यावं जेणेकरून इथं चांगलं कार्यक्रम घडतील आणि समाजोपयोगी कामं इथं केले जातील। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।